सामान्य विज्ञान महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? प्रोटॉनचा शोध अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी लावला. रक्ताचे किती गट असतात? रक्ताचे 4 गट ए, बी, AB आणि O होय. विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो? विजेच्या बल्बमध्ये नायट्रोजन किंवा आर्गॉन हे वायू असतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे 70% इतके असते. पाण्याची जास्तीत जास्त घनता किती तापमानाला असते? पाण्याची जास्तीत जास्त घनता 4°C या तापमानाला असते. ओझोन थर कशापासून संरक्षण करतो? ओझोन थर अतिनील किरणापासून म्हणजेच UV रेजपासून संरक्षण करतो. इन्सुलिनचा वापर कोणत्या आजारासाठी करतात? इन्सुलिनचा वापर मधुमेह या आजारासाठी करतात. तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? RBC अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वाधिक आहे? पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वाधिक आहे. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? रक्ताचा तांबडा रंग हिमोग्लोबिनमुळे असतो. मिथेनला काय म्हणतात? मिथेनला मार्श गॅस असे म्हणतात. लिंबू आणि संत्र्यामध्ये कोणते आम्ल असते? लिंबू आणि संत्र्यामध्ये सायट्रिक ॲसिड नावाचे आम्ल असते. मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे? मानवाचे वैज्ञानिक नाव होमो सॅपियन्स हे आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्याची स्केल कोणती? भूकंपाची तीव्रता मोजण्याची स्केल रिक्टर स्केल होय. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद इतका वेळ लागतो. शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा शोध आर्यभट्टांनी लावला. पेनिसिलिन कोणी शोधले? पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधले. रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी जीवनसत्व K आवश्यक आहे. हाडाच्या मजबूतीसाठी काय लागते? हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम लागते. ध्वनीची तीव्रता कशात मोजतात? ध्वनीची तीव्रता डेसिबल या एककात मोजतात. वातावरणीय दाबाचे एकक काय? वातावरणीय दाबाचे एकक बॅरोमीटर होय. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला. डोळ्याच्या कोणत्या पडद्यावर प्रतिमा तयार होते? डोळ्याच्या दृष्टिपटल म्हणजे रेटिना या पडद्यावर प्रतिमा तयार होते. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता? सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ हिरा होय. व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड नावाचे आम्ल असते. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 इतकी हाडे असतात. सायन्स हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? सायन्स हा शब्द लॅटिन या भाषेतून आला आहे. बाष्पीभवन म्हणजे काय? बाष्पीभवन म्हणजे द्रवाचे वायूत रूपांतर होणे होय. मुंगी चावल्यावर शरीरात कोणते आम्ल सोडते? मुंगी चावल्यावर शरीरात फॉर्मिक ॲसिड नावाचे आम्ल सोडते. जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण डॉक्टर किचन बर्नार्ड यांनी केले. बाष्पीभवन म्हणजे काय? बाष्पीभवन म्हणजे द्रवाचे वायूत रूपांतर होणे होय. इन्सुलिन शरीरातील कोणत्या ग्रंथीमध्ये तयार होते? इन्सुलिन शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीमध्ये तयार होते. सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू हायड्रोजन होय. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांनी लावला. पृथ्वीच्या कवचात कोणता अधातू सर्वाधिक आहे? पृथ्वीच्या कवचात ऑक्सिजन हा अधातू सर्वाधिक आहे. विमानाचा वेग कशात मोजतात? विमानाचा वेग नॉटमध्ये मोजतात. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटन यांनी मांडला.
प्रकाशात 7 रंगात विखुरण्याला काय म्हणतात? प्रकाश 7 रंगात विखुरण्याला अपस्करण असे म्हणतात. मानवी डोळा किती मेगापिक्सलचा असतो? मानवी डोळा 576 मेगापिक्सलचा असतो. रेबीज या रोगाची लस कोणी शोधली? रेबीज या रोगाची लस लुई पाश्चर यांनी शोधली. ध्वनी कशातून प्रवास करू शकत नाही? ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही. शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण किडनीमध्ये होते. सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण कोण करतो? सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण ओझोन थर करतो. प्रकाशाचा वेग किती आहे? प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. मानवी रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? मानवी रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा धातू असतो. बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? बायोगॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन नावाचा वायू असतो. रक्ताचा दाब मोजण्याचे यंत्र कोणते? रक्ताचा दाब मोजण्याचे यंत्र स्पिग्मोमॅनोमीटर होय. शरीरातील रक्ताचे अभिसरण पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो? शरीरातील रक्ताचे अभिसरण पूर्ण होण्यासाठी 23 सेकंद इतका वेळ लागतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी महाधमनी अॉर्टा होय. एड्सच्या निदानासाठी कोणती चाचणी केली जाते? एड्सच्या निदानासाठी एलिसा टेस्ट नावाची चाचणी केली जाते. मानवी रक्तातील पांढऱ्या पेशीचे म्हणजे WBCचे प्रमाण तांबड्या पेशीच्या तुलनेत किती असते? मानवी रक्तातील पांढऱ्या पेशीचे म्हणजे WBCचे प्रमाण RBCच्या प्रमाणा तुलनेत 1/600 इतके असते. मानवी शरीरात एकूण किती जोड्या लाळ ग्रंथी असतात? मानवी शरीरात एकूण 3 जोड्या लाळ ग्रंथी असतात. जीवनसत्व अ चे रासायनिक नाव काय? जीवनसत्व अ चे रासायनिक नाव रेटिनॉल होय. रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास कोणता आजार होतो? रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयविकार नावाचा आजार होतो. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड मांडीमध्ये फिमर नावाचे होय. मानवी डोळ्यात प्रकाश कोठून शिरतो? मानवी डोळ्यात प्रकाश पारपटल कॉर्निया या भागातून शिरतो. लाळेमध्ये कोणते विकर असते? लाळेमध्ये टायलिन नावाचे विकर असते. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे लघु एकक कोणते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे लघु एकक डेसिबल होय. विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतरण करणारे उपकरण कोणते? विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतरण करणारे उपकरण विद्युत शेगडी हीटर इलेक्ट्रिक हीटर होय. सिनेमॅटोग्राफीमध्ये डोळ्याच्या कोणत्या गुणधर्माचा वापर होतो? सिनेमॅटोग्राफीमध्ये डोळ्याच्या दृष्टीसातत्य पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन या गुणधर्माचा वापर होतो. सूर्याच्या उष्णतेचे वहन पृथ्वीपर्यंत कोणत्या प्रक्रियेने होते? सूर्याच्या उष्णतेचे वहन पृथ्वीपर्यंत विकिरण रेडिएशन या प्रक्रियेने होते. कोणत्या तापमानाला सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्केलचे मूल्य समान असते? -40 डिग्री सेल्सिअस या तापमानाला सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्केलचे मूल्य समान असते. जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कार्य आणि ऊर्जेचे एकक आहे. विद्युत रोधाचे म्हणजेच रेझिस्टन्सचे एकक काय आहे? विद्युत रोधाचे म्हणजेच रेझिस्टन्सचे एकक ओहम होय. पाण्याचे बर्फात रूपांतरण झाल्यावर त्याच्या आकारमानावर काय परिणाम होतो? पाण्याचे बर्फात रूपांतरण झाल्यावर त्याच्या आकारमान वाढते. अंतराळातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? अंतराळातील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष लाईट इयर नावाचे एकक वापरतात. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या स्थितीत असतो? ध्वनीचा वेग सर्वाधिक स्थायू सॉलिड या स्थितीत असतो. निसर्गात आढळणारे सर्वात कठीण तत्व कोणते? निसर्गात आढळणारे सर्वात कठीण तत्व हिरा कार्बनचे रूप होय. धातूमध्ये सर्वात उत्तम वीजवाहक कोणता? धातूमध्ये सर्वात उत्तम वीजवाहक चांदी होय. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 21% इतके असते. बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? बायोगॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन CH4 हा वायू असतो.
कोणत्या वायूला प्राणवायू म्हणतात? ऑक्सिजन या वायूला प्राणवायू म्हणतात. LPG मध्ये वास येण्यासाठी कोणता घटक मिसळतात? LPG मध्ये वास येण्यासाठी इथाईल मरकॅप्टन नावाचा घटक मिसळतात. अम्लराज अक्वारिजिया कशाचे मिश्रण असते? अम्लराज अक्वारिजिया हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl आणि नायट्रिक ॲसिडचे मिश्रण असते. शुष्क बर्फ ड्राय आईस म्हणजे काय? शुष्क बर्फ म्हणजे ड्राय आईस म्हणजे स्थायूरूप कार्बन डायऑक्साईड होय. सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू हायड्रोजन होय. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना अमोनिया नावाचा वायू बाहेर पडतो. वनस्पती रात्री कोणता वायू बाहेर सोडतात? वनस्पती रात्री कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू बाहेर सोडतात. कोणत्या झाडापासून डिंक मिळतो? बाभूळ खैर या झाडापासून डिंक मिळतो. गांडूळ कोणत्या संघात मोडतो? गांडूळ ॲनेलिडिया या संघात मोडतो. सर्वात जास्त आयुष्य असणारा प्राणी कोणता? सर्वात जास्त आयुष्य असणारा प्राणी कासव होय. कोणत्या पक्षाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात? शहामृग या पक्षाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात. रेशीम कीड कोणत्या झाडाच्या पानावर जगतात? रेशीम कीड तुती मलबेरी या झाडाच्या पानावर जगतात. वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन कशाद्वारे होते? वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन जलवाहिनी झायलमद्वारे होते. दुधाची शुद्धता मोजण्याचे साधन कोणते? दुधाची शुद्धता मोजण्याचे साधन लॅक्टोमीटर होय. सर्वात लहान पक्षी कोणता? सर्वात लहान पक्षी हमिंगबर्ड होय. माशाच्या श्वसनासाठी कोणते अवयव असतात? माशाच्या श्वसनासाठी कल्ले गिल्स हे अवयव असतात. विज्ञानाचा जनक कोणाला म्हणतात? विज्ञानाचा जनक गॅलिलिओ गॅलिली यांना म्हणतात. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या शास्त्रज्ञाच्या नावाने झाली? नोबेल पुरस्काराची सुरुवात अल्फ्रेड नोबल या शास्त्रज्ञाच्या नावाने झाली. जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक विज्ञान दिन 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लावला. शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा शोध आर्यभट्टांनी लावला. भारताचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? भारताचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर महाराष्ट्र येथे आहे. रक्ताचा pH किती असतो? रक्ताचा pH 7.4 इतका असतो. भूकंपाची तीव्रता मोजण्याचे साधन कोणते? भूकंपाची तीव्रता मोजण्याचे साधन सिस्मोग्राफ होय. शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? शरीरात पाण्याचे प्रमाण सुमारे 70% इतके असते. सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण कोण करतो? सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण ओझोन थर करतो. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी लावला. रेबीज या रोगाची लस कोणी शोधली? रेबीज या रोगाची लस लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी शोधली. मानवी रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? मानवी रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह नावाचा धातू असतो. मुंगी चावल्यावर शरीरात कोणते आम्ल सोडते? मुंगी चावल्यावर शरीरात फॉर्मिक ॲसिड नावाचे आम्ल सोडते. व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड नावाचे आम्ल असते. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. इन्सुलिन शरीरातील कोणत्या ग्रंथीमध्ये तयार होते? इन्सुलिन शरीरात स्वादुपिंड या ग्रंथीमध्ये तयार होते. सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू हायड्रोजन वायू होय. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबल या शास्त्रज्ञांनी लावला. पृथ्वीच्या कवचात कोणता अधातू सर्वाधिक आहे? पृथ्वीच्या कवचात ऑक्सिजन नावाचा अधातू सर्वाधिक आहे. विमानाचा वेग कशात मोजतात? विमानाचा वेग नॉट या एककात मोजतात. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटन या शास्त्रज्ञांनी मांडला. प्रकाशाचा 7 रंगात विखुरण्याला काय म्हणतात? प्रकाश 7 रंगात विखुरण्याला अपस्करण डिस्पर्शन असे म्हणतात. रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी जीवनसत्व के आवश्यक आहे. मानवी डोळा किती मेगापिक्सलचा आहे? मानवी डोळा 576 मेगापिक्सलचा आहे.
हाडाच्या मजबूतीसाठी काय लागते? हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम लागते. ध्वनी कशातून प्रवास करू शकत नाही? ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही. शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण किडनी, वृक्क या अवयवात होते. प्रकाशाचा वेग किती आहे? प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण डॉक्टर किचन बर्नार्ड यांनी केले. रक्ताचे दाब मोजण्याचे यंत्र कोणते? रक्ताचा दाब मोजण्याचे यंत्र स्फिग्मोमॅनोमीटर होय. पेसमेकर कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पेसमेकर हृदय या अवयवाशी संबंधित आहे. कॅन्सरच्या अभ्यासाला काय म्हणतात? कॅन्सरच्या अभ्यासाला ऑन्कॉलॉजी असे म्हणतात. पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा धातू कोणता? पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा धातू ॲल्युमिनियम होय. ओझोन वायूचा रंग कसा असतो? ओझोन वायूचा रंग फिकट निळा असतो. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? विद्युत बल्बचा शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. मानवी मेंदूचे वजन किती असते? मानवी मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्राम इतके असते. ग्वायटर गलगंड हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? ग्वायटर गलगंड हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पाण्याचे ऋणसूत्र काय आहे? पाण्याचे ऋणसूत्र H2O हे आहे. लोखंडाचे गंजणे ही कोणती प्रक्रिया आहे? लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण प्रक्रिया आहे. विमानाचे टायर भरण्यासाठी कोणता वायू वापरतात? विमानाचे टायर भरण्यासाठी नायट्रोजन किंवा हेलियम नावाचा वायू वापरतात. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता? सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ हिरा होय. डोळ्याच्या कोणत्या पडद्यावर प्रतिमा तयार होते? डोळ्याच्या दृष्टिपटल रेटिना या भागावर पडद्यावर प्रतिमा तयार होते. बाष्पीभवन म्हणजे काय? बाष्पीभवन म्हणजे द्रवाचे वायूत रूपांतरण होणे होय. क्षकिरण एक्सरेचा शोध कोणी लावला? क्षकिरण एक्सरेचा शोध रॉन्टगेन या शास्त्रज्ञांनी लावला. घड्याळाच्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते? घड्याळाच्या स्प्रिंगमध्ये स्थितीत ऊर्जा असते. वातावरणातील दाबाचे एकक काय? वातावरणातील दाबाचे एकक बॅरोमीटर मिलीबार होय. प्रकाशाचे अस्तित्व ज्या कणामुळे असते त्यांना काय म्हणतात? प्रकाशाचे अस्तित्व ज्या कणामुळे असते त्यांना फोटॉन असे म्हणतात. अणूच्या केंद्रकात काय असते? अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. सौर ऊर्जेचा सर्वात मोठा फायदा कोणता? सौर ऊर्जेचा सर्वात मोठा फायदा प्रदूषण होत नाही. पाण्याचे उत्कलन बिंदू किती असतो? पाण्याचा उत्कलन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस इतका असतो. पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? पाण्याचा गोठण बिंदू 0 डिग्री सेल्सिअस इतका असतो. रक्ताचा सर्वात मोठा रक्तगट कोणता? रक्ताचा सर्वात मोठा रक्तगट O पॉझिटिव्ह रक्तगट होय. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत होय. पांढऱ्या रक्तपेशींना म्हणजे WBCंना काय म्हणतात? ल्युकोसाइट असे म्हणतात. तांबड्या रक्तपेशींना काय म्हणतात? तांबड्या रक्तपेशींना म्हणजेच RBCंना इरॅथ्रोसाइट असे म्हणतात. मिथेनॉलला काय म्हणतात? मिथेनॉलला वूड अल्कोहोल असे म्हणतात. दूषित पाण्यामुळे कोणता रोग होतो? दूषित पाण्यामुळे टायफॉइड नावाचा रोग होतो. कोळी या प्राण्याला किती पाय असतात? कोळी या प्राण्याला 8 पाय असतात. मानवी कवटीत किती हाडे असतात? मानवी कवटीत 22 इतके हाडे असतात. विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम कोणी शोधले? विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम हॅन्स ख्रिश्चन आर्मस्टेड यांनी शोधले. विद्युत जनित्र जनरेटर कोणत्या तत्वावर आधारित आहे? विद्युत जनित्र जनरेटर विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित आहे. प्रकाशाचा वेग मोजणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? प्रकाशाचा वेग मोजणारा पहिला शास्त्रज्ञ ओले रोमर होय. पदार्थाची चौथी अवस्था कोणती? पदार्थाची चौथी अवस्था प्लाझ्मा होय. हेलिओसेंट्रिक सूर्य मध्यभागी असलेला सिद्धांत कोणी मांडला? हेलिओसेंट्रिक म्हणजेच सूर्य मध्यभागी असलेला सिद्धांत निकोलस कॉपर्निकस यांनी मांडला. ताऱ्याचे अंतर मोजण्याचे सर्वात मोठे एकक कोणते? ताऱ्याचे अंतर मोजण्याचे सर्वात मोठे एकक पारसेक होय. दाबाचे SI एकक कोणते? दाबाचे SI एकक पास्कल होय. टेलिस्कोपचा खगोलशास्त्रीय वापर करणारा पहिला व्यक्ती कोण? टेलिस्कोपचा खगोलशास्त्रीय वापर करणारा पहिला व्यक्ती गॅलिलिओ गॅलिली होय.
लेझरचा शोध कोणी लावला? लेझरचा शोध थिओडर माइमन यांनी लावला. बर्फाची विशिष्ट उष्माधारकता किती असते? बर्फाची विशिष्ट उष्माधारकता 0.5 कॅलरी प्रति ग्राम इतकी असते. मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू कोणता? मानवी शरीरात सर्वाधिक आढळणारा धातू कॅल्शियम होय. युरेनियमचा शोध कोणी लावला? युरेनियमचा शोध मार्टिन क्लॅपॉर्थ यांनी लावला. आवर्त सारणीतील कोणत्या गटाला राजवायू नोबल गॅस म्हणतात? आवर्त सारणीतील गट 18 या गटाला राजवायू किंवा नोबल गॅसेस म्हणतात. अक्वारेजिया राजआम्लामध्ये सोन्यासोबत कोणता धातू विरघळतो? अक्वारेजिया म्हणजेच आम्लराजमध्ये सोन्यासोबत प्लॅटिनियम हा धातू विरघळतो. निसर्गात मुक्त स्वरूपात आढळणारा धातू कोणता? निसर्गात मुक्त स्वरूपात आढळणारा धातू सोने किंवा चांदी होय. जड पाणी हॅवी वॅटरचे रासायनिक नाव काय? जड पाणी हॅवी वॅटरचे रासायनिक नाव ड्यूटेरियम ऑक्साईड D2O होय. अधातूमध्ये कोणता घटक विजेचा सुवाहक असतो? अधातूमध्ये ग्राफाइट नावाचा घटक विजेचा सुवाहक असतो. फॉस्फरस कोणता प्रकार काडीपेटी बनवण्यासाठी वापरतात? फॉस्फरसचा लॉल फॉस्फरस हा प्रकार काडीपेटी बनवण्यासाठी वापरतात. गॅल्व्हनायझेशनमध्ये लोखंडावर कशाचा लेप दिला जातो? गॅल्व्हनायझेशनमध्ये लोखंडावर झिंक जस्तचा लेप दिला जातो. ओझोन थराची जाडी मोजण्याचे एकक कोणते? ओझोन थराची जाडी मोजण्याचे एकक डॉप्सन युनिट होय. जीवाणूचा म्हणजेच बॅक्टेरियाचा शोध कोणी लावला? जीवाणूचा म्हणजे बॅक्टेरियाचा शोध अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक यांनी लावला. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी महाधमनी अओर्टा होय. कवक फंगीच्या अभ्यासाला काय म्हणतात? कवक किंवा फंगीच्या अभ्यासाला मायकॉलॉजी असे म्हणतात. शेवाळ अल्गीच्या अभ्यासाला काय म्हणतात? शेवाळ किंवा अल्गीच्या अभ्यासाला फायकॉलॉजी असे म्हणतात. मानवी शरीरात युरिया कोठे तयार होतो? मानवी शरीरात युरिया यकृत लिव्हरमध्ये तयार होतो. मानवी रक्तातील प्रथिनाचे प्रमाण किती असते? मानवी रक्तातील प्रथिनाचे प्रमाण सुमारे 7 ते 8% इतके असते. पेशीचे प्रथिने कारखाना प्रोटीन फॅक्टरी कोणाला म्हणतात? पेशीचे प्रथिने कारखाना म्हणजेच प्रोटीन फॅक्टरी रायबोझोम्सला म्हणतात. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी कोणती? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी स्वादुपिंड पानक्रियाज होय. रक्ताभिसरणात अडथळा असल्यास कोणती चाचणी करतात? रक्ताभिसरणात अडथळा असल्यास एंजिओग्राफी नावाची चाचणी करतात. कुष्ठरोग लेप्रोसी कशामुळे होतो? कुष्ठरोग म्हणजेच लेप्रोसी जीवाणू मायक्रोबॅक्टेरियम लेप्री यामुळे होतो. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती आहे? वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.03% ते 0.04% दरम्यान आहे. कोणत्या पिकाला पांढरे सोने व्हाईट गोल्ड म्हणतात? कापूस या पिकाला पांढरे सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड असे म्हणतात. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे आहेत. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? धवल क्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे. वनस्पतीमधील अन्नाचे वहन कशाद्वारे होते? वनस्पतीमधील अन्नाचे वहन रसवाहिनी फ्लोएमद्वारे होते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कोणते पीक उपयुक्त ठरते? जमिनीचा पोत सुधारण्यासाठी द्विदल धान्ये मूग, तूर, उडीद हे पीक उपयुक्त ठरते. फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणता वायू वापरतात? फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलीन किंवा ॲसिटिलीन हे वायू वापरतात. वर्मी कंपोस्ट म्हणजे कोणते खत? वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत होय. सिव्हिकल्चर म्हणजे काय? सिव्हिकल्चर म्हणजे वनाचे संवर्धन आणि जोपासना होय. इस्रोचे जनक कोणाला मानले जाते? इस्रोचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना मानले जाते. भारताचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? भारताचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर महाराष्ट्र येथे आहे. बार्कचे मुख्यालय कोठे आहे? बार्कचे मुख्यालय तुर्भे मुंबई येथे आहे.
भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. सुपर कॅम्प्युटरचे जनक कोण आहेत? सुपर कॅम्प्युटर जनक आपल्या भारतातील डॉक्टर विजय भटकर हे आहेत. संगणकाचे मेमरी कशामध्ये मोजतात? संगणकाची मेमरी बाइट्स या एककात किंवा GB मध्ये मोजतात. WWWचा शोध कोणी लावला? WWचा शोध टिम बर्नर्स-ली यांनी लावला. मानवी शरीराचे सामान्य तापमान फॅरनहाइटमध्ये किती असते? मानवी शरीराचे तापमान फॅरनहाइटमध्ये 98.6 फॅरनहाइट इतके असते. पेसमेकर कोणत्या अवयवाच्या आजारावर वापरतात? पेसमेकर हृदय या अवयवाच्या आजारावर वापरतात. रक्ताचा दाब मोजण्याचे साधन कोणते? रक्ताचे दाब मोजण्याचे साधन स्पिग्मोमॅनोमीटर होय. एड्सचा पूर्ण नाव काय? एड्सचा पूर्ण नाव अक्वायर्ड इम्युनो डिफेन्सिव्ह सिंड्रोम होय. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद इतका वेळ लागतो. भूकंपाची तीव्रता मोजण्याची स्केल कोणती? भूकंपाची तीव्रता मोजण्याची स्केल रिक्टर स्केल होय. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? रक्ताचा तांबडा रंग हेमोग्लोबिनमुळे असतो. क्ष किरण एक्सरेचा शोध कोणी लावला? क्ष किरण एक्सरेचा शोध रॉन्टजन या शास्त्रज्ञांनी लावला. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लावला. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता? सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ हिरा होय. मुंगी चावल्यावर शरीरात कोणते आम्ल सोडते? मुंगी चावल्यावर शरीरात फॉर्मिक ॲसिड नावाचे आम्ल सोडते. व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड नावाचे आम्ल असते. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. इन्सुलिन शरीरातील कोणत्या ग्रंथीमध्ये तयार होते? इन्सुलिन शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीमध्ये तयार होते. तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? तांबड्या रक्तपेशी अस्थिमज्जा बोन मॅरोमध्ये तयार होतात. डोळ्याच्या कोणत्या पडद्यावर प्रतिमा तयार होते? डोळ्याच्या दृष्टिपटल रेटिना या पडद्यावर प्रतिमा तयार होतात. सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू हायड्रोजन वायू होय. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबल या शास्त्रज्ञांनी लावला. पृथ्वीच्या कवचात कोणता धातू सर्वाधिक आहे? पृथ्वीच्या कवचात ऑक्सिजन हा धातू सर्वाधिक आहे. विमानाचा वेग कशात मोजतात? विमानाचा वेग नॉटमध्ये मोजतात. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटन यांनी मांडला. प्रकाशाचा 7 रंगात विखुरण्याला काय म्हणतात? प्रकाश 7 रंगात विखुरण्याला अपस्करण डिस्पर्शन असे म्हणतात. रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी जीवनसत्व K आवश्यक आहे. मानवी डोळा किती मेगापिक्सलचा आहे? मानवी डोळा 576 इतक्या मेगापिक्सलचा आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी लावला. रेबीज या रोगाची लस कोणी शोधली? रेबीज या रोगाची लस लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी शोधली. हाडांच्या मजबूतीसाठी काय लागते? हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम लागते. ध्वनी कशातून प्रवास करू शकत नाही? ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही. शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण किडनीमध्ये होते. सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण कोण करतो? सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण ओझोन थर करतो. प्रकाशाचा वेग किती आहे? प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. मानवी रक्तातील हेमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? मानवी रक्तातील हेमोग्लोबिनमध्ये लोह हा धातू असतो. बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? बायोगॅसमध्ये मुख्यत्व मिथेन हा वायू असतो. रक्ताचा दाब मोजण्याचे यंत्र कोणते? रक्ताचा दाब मोजण्याचे यंत्र स्पिग्मोमॅनोमीटर होय. पेसमेकर कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पेसमेकर हृदय या अवयवाशी संबंधित आहे. कॅन्सरच्या अभ्यासाला काय म्हणतात? कॅन्सरच्या अभ्यासाला ऑन्कोलॉजी असे म्हणतात. पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा धातू कोणता? पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा धातू ॲल्युमिनियम होय. ओझोन वायूचा रंग कसा असतो? ओझोन वायूचा रंग फिकट निळा असतो. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? विद्युत बल्बचा शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. मेंदूचे वजन किती असते? मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्राम इतके असते. ग्वायटर गलगंड हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? ग्वायटर गलगंड हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पाण्याचे रेणुसूत्र काय? पाण्याचे रेणुसूत्र H2O होय. लोखंडाचे गंजणे ही कोणती प्रक्रिया आहे? लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण प्रक्रिया आहे. विमानाचे टायर भरण्यासाठी कोणता वायू वापरतात? विमानाचे टायर भरण्यासाठी नायट्रोजन किंवा हेलियम हा वायू वापरतात. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता? सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ हिरा होय. डोळ्याच्या कोणत्या पडद्यावर प्रतिमा तयार होते? डोळ्याच्या रेटिना दृष्टिपटल या पडद्यावर प्रतिमा तयार होते.
बाष्पीभवन म्हणजे काय? द्रवाचे वायूत रूपांतरण होणे होय. क्ष किरणचा शोध कोणी लावला? क्ष किरण एक्सरेचा शोध रॉन्टगन या शास्त्रज्ञांनी लावला. घड्याच्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते? घड्याच्या स्प्रिंगमध्ये स्थितीज ऊर्जा असते. वातावरणीय दाबाचे एकक काय? वातावरणीय दाबाचे एकक बॅरोमीटर मिलीबार होय. प्रकाशाचे अस्तित्व ज्या कणामुळे असते त्यांना काय म्हणतात? प्रकाशाचे अस्तित्व ज्या कणामुळे असते त्यांना फोटॉन असे म्हणतात. अणूच्या केंद्रकात काय असते? अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. आधुनिक विज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? आधुनिक विज्ञानाचे जनक अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञांना म्हणतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.